आताच्या या सादरीकरणानंतर 8वी क च्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर करणारे सगळ्यांनी ते आस्वाद घ्यायचा आहे त्याच्या आधी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं म्हणजेच आपल्या प्रबोधिनी ताईंचं भाषण होणार आहे. विजू आहिरे सरांचं आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. या प्रबोधिनी ताई. नमस्कार. मंचावर उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, मी काय तुमचा फार वेळ घेणार नाहीये, कारण मी जेव्हा तुमच्या एवढी होते तेव्हा प्रमुख पाहुण्यांचं भाषण म्हणजे माझ्यासाठी अगदी कंटाळवाणा विषय होता. जगसपाट. मगाशी सरांनी माझी ओळख करून देताना सांगितलं की मी सुद्धा याच शाळेची माझी विद्यार्थिनी आहे. तर मी काल बँगलोरला होते मॅडम, गेली 6 महिने. आणि काल मला सरांचा फोन आला की तुझे एवढे देशाविदेशात नाटकांचे दौरे होतात, तर तुझं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं ठरेल. मी तात्काळ सरांना काहीही विचार न करता होकार कळवला. तर सरांची अशी इच्छा होती की मी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मुलांसाठी आज काहीतरी सादर करावं. तर सर, मला नक्कीच आवडलं असतं, परंतु मला अजून 4 ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जायचं असल्या कारणाने वेळेअभावी मला आज काही सादर करता येणार नाही. परंतु भविष्यात आपण बसून चर्चा करून नक्कीच काहीतरी सादर करूयात. आपल्या क्रांतिकारकांनी आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिलंय ते आपल्याला टिकवायचंय. आजची आपली लढाई आहे सोशल मीडियाच्या अतिवापराशी, आळसाशी, भ्रष्टाचाराशी. सर, हा सर, ट्रॅफिकमध्ये अडकले, जरा 10 मिनिटात पोहोचते. हा, त्यासाठी आपल्याला सत्याची कास धरली पाहिजे आणि तेव्हा खरं स्वातंत्र्य आपण उपभोगू असं मी म्हणेन. स्वातंत्र्य दिन चिरायू हो. आणि माझे 2 शब्द मी थांबवते. जय हिंद, जय भारत.